ओ शिट, अरे तू हा जो बापाची नोकर आहे ना. आईला जावं लागेल. पोवायला जायाचा पोवायला. सहलीला जायाचा सहलीला. चलो गाईज. आणि हा आमचा झिगो. नमस्कार मंडळी, सकाळचे वाजलेले आहेत 6:15 आणि आपण निघालेलो आहोत पुढच्या सहलीला, पुढच्या पिकनिकला. सो स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या कोऱ्या व्लॉगमध्ये. बघू शकता पूर्ण काळोख आहे सगळीकडे. आपण थोडंसं प्रकाशात येऊया म्हणजे आपल्या चेहऱ्यावर पण प्रकाश पडेल. सो आता आज आम्ही जातो आहोत. कुठे जातो आहोत आपण कुठे जातो आपण जरा आपण कुठे जातो आहे आम्हाला तिघांना पण नीट माहिती नाही. खोपोली ना. आम्ही चाललो बदलापूरच्या एका डॅमला पोहायला. गरम वातावरणामध्ये छान थंड पाण्यात आम्ही आमचा आत्मा थंड करणार आहोत. सो चला भेटूया आपण पुढच्या प्रवासात. तोपर्यंत बाय बाय. हे सरळ जायचं ना. एक गोंधळ झाला आहे छोटासा मित्रांनो. आम्ही मॅप लावून आलेलो पण तो बॅरेज रिव्हर पॉईंट आम्हाला काही मिळाला नाही. तिकडे रस्ते बंद होते. सो आम्ही मग काय केलं, आम्ही यूट्यूबचा आमच्या जॉनी सरांनी आम्हाला सांगितलं की भाई ये टाईम ना यूट्यूब का व्लॉग देखने का. आणि तो बरोबर बोलला. मी यूट्यूबचा व्लॉग बघितला तेव्हा आम्हाला कळलं. तर त्या माणसाने सांगितलं आम्हाला की बॅरेज रिव्हर पॉईंट असं तुम्ही मॅपमध्ये टाका. ते टाकल्यावर तुम्हाला गाडी जाण्यासाठी पण एक ऑफ रोड रस्ता आहे छोटा पण गाडी तिथपर्यंत जाते डॅमपर्यंत. मॅप तुम्ही ऑलरेडी ऑफलाईन करून ठेवा कारण इथे नेटवर्क नाही आहे. तुम्हाला इथून प्रॉब्लेम होण्याची शक्यता. हां, ऑफलाईन सेव्ह करून ठेवा. आणि तुमच्यावर एक झोपणारा मेंबर पण घेऊन या जो सतत झोपत राहील आणि सांगेल मी तर गाणं ऐकते, इथं जागी आहे. गजब बेइज्जती. ठीक आहे, आपल्याला काय कॉन्ट्रो आपलं वाढतोय ना, टेन्शन नाही. त्याच्यामुळे काय आणायची असली माणसं आपण. ओ शिट, फक, आईला हुक पॉइंट. ए तू पण एक दे ना सेंटा. पटकन सांगोरे का बोलतो असे पटकन. मी आणतो लगेच. हां बोल, मी बीप टाकतो. मी कॅमेरा आणतो. 1 2 3 बोललं पटकन या. 1 2 3. अगं मोठ्याने बोल, मी बीप टाकणार नाही. गपकन. नाही ना तू नाही तुझं असं हे अग्रेशन दिसलं पाहिजे. अरे टाकणार बाळा. 1 2 3. हसते कशाला. हसू नको ना. हसू नको ठीक आहे. सिरियस. अरे डन. नकली acting करून घेते ब्लॉगसाठी. भाई करना पड़ता है. कैंडिड मोमेंट्स निकाल रहे हैं हम लोग भाई. 1 2 3. तू बोला मैंने ये मैप लगा पहले तो तू उधर काय के लिए उस साइड में गया. क्या बोलो भी भाई, बोल ही नहीं सकता कुछ. अभी किधर जाने का है. हा बघा, हा रस्ता असा आपल्याला त्या डॅमच्या ठिकाणी घेऊन जाणार आहे बरोबर. हा रस्ता शूट करण्याचं मुख्य कारण म्हणजे ना, ह्याच्याकडे बघून तुम्हाला योग्य मार्ग सापडेल त्यासाठी. हे बघा, इथे एक समर्थेश्वर मंदिर लागतं. म्हणजे तुम्ही हे जर बघितलात व्हिडिओमध्ये आपल्या तर तुम्हाला कळेल की तुम्ही बरोबर जाताय. पुढे राईट घ्यायचा. पुढे की राईट आहे. हा आता येणारा. हे बघा इकडे आता हा राईट जो येतोय तो राईट आपल्याला घ्यायचा आहे. इथे तुम्हाला मच्छीवाल्या मावशी दिसतील म्हणजे तुम्ही समजा बरोबर मार्गावर आहात तुम्ही. इथे तुम्हाला आता एक परत मेन रोड सदृश्य रोड लागेल. तिथून घ्यायचं आपल्याला राईट. हा बघा, हे उजवं वळण आपण घ्यायचं इथून. हा बघा तुम्हाला दिसत असेल. तिकडे मैं तो डर गई असं कर. मैं तो डर गई. 5 मिनिटं पण पुढे आहोत. कुठंच बसणार. मातोश्री रिसॉर्ट आहे, पार्क आहे. कुठली स्मशानं दिसतात बाजूबाजूला असतात. पंतुशी ते काही सोनाराची दुकान आहेत का. आपली शोधमोहीम अजून चालू आहे. आपण
जाण्याचा प्रयत्न, आतोनात प्रयत्न आपण करतो आहोत जॉनी सल्डाना यांच्या मार्गदर्शनाखाली. तुम्हाला हे रस्ता दाखवण्याचं कारण म्हणजे ना, मॅपवरनं ना फार गोंधळायला होतं आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ बघूनच तुम्ही या अशा ठिकाणी येण्याचा प्रयत्न करा. लोक म्हणतात प्लॅनिंग करून जा, प्लॅनिंग करून जा. काही लोक ना उगाच फालतू मध्ये प्लॅनिंग करा. हा आमचा हुशार बघा, कुठं जायचं कुठेही निघायचं, प्लॅन सक्सेस. प्लॅनिंग कसलं. जॉनी सल्डाना त्यांच्या टोपी घालून आम्हाला शिवी घालताना आता युटर्न दाखवतोय का? नाही, युटर्न राईट दाखवतोय. कुठे आहे पण मग राईट? याच्यावर कधी पिकनिकला येऊ नका एवढं लक्षात ठेवा. कुठे राईट? स्वधाकू आंबे फुलवरे होडी मार्ग प्रवेशद्वार, बरोबर ना? हे थोडंसं ऑफ रोड आहे मित्रांनो. इथून बाजूने ही बघा, ही एक म्हैस दिसली तुम्हाला, आणि आम्ही आमच्याबरोबर पण एक म्हैस घेऊन आलो. ही बघा, ही लपण्याचा प्रयत्न करते ना, हीच ती म्हैस. सो आता बघूया आपल्याला इथे रस्ता सापडतोय का. जर काही रस्ता सापडला तर आपण जाऊ, नाहीतर मग काय परतीचा प्रवास पुढच्या वळणावर कुठेतरी नवीन जागेच्या शोधामध्ये जावं लागेल. कारण की पिकनिक करायचे, मजा करायची म्हटल्यावर असे प्रसंग तुम्हाला सामोरे जावंच लागतं. अशा प्रसंगांना खळखळाट तर आपल्याला ऐकायला येतो आहे. सो इथून कुठून तरी काहीतरी सोय असणार आहे. शेवटी रस्त्याचा शोध लागलाच आणि कळलं कसं जायचं आहे ते. मग आंदे लेफ्टले राईटले करत करत जॉनीच्या सगळे इन्स्ट्रक्शन पाळत हळूहळू मी गाडी खाली उतरवली आणि छान सावलीमध्ये पार्क केली. सो अशा प्रकारे फायनली आम्ही स्पॉटच्या दिशेने मार्गक्रमण केलेलं आहे. आमच्यावर एक फॅमिली पण आता इथे गाडी त्यांनी थांबवली, त्यामुळे आम्हाला कळलं आहे की आम्ही बरोबर मार्गावर आहोत. सो इथे गाडी लावल्यानंतर हे बघा, समोर गाडी लावली आपली. गाडी लावल्यानंतर त्याच्या समोरच्या साईडला अशी एक पायवाट आहे. त्या पायवाटेवर ना आम्ही मार्गक्रमण करतो आहोत. आणि स्लीपर आहे, सावकाश जीव, स्लो, एकदम स्लो चाल. हो, व्लॉगमध्ये छान फुटेज येईल. नाईस स्पॉट रे जॉनी. फायनली ऑफ रोडिंग करत करत आम्ही डॅमच्या ठिकाणी पोचतो आहोत. मित्रांनो, उन्हाचे एवढे चटके लागत होते, पण त्याच्यानंतर जेव्हा पाण्याचं दर्शन झालं तिथेच काळीच थंडावलं. एवढं अप्रतिम सौंदर्य होतं समोर. आहा. आणि ते एका पोराने छामकन उडी मारली पाण्यामध्ये आणि आम्हाला गारगार वाटायला लागलं. मग ड्रोनचे 1-2 शॉट्स घेऊन मग शेवटी गेलो पाण्याच्या दिशेने. फायनली आम्ही पाण्यात उतरणार आहोत. पाणी अप्रतिम आहे, फार खोल नाही आहे, सेफ आहे, कोणत्याच प्रकारचा धोका नाही आहे. फॅमिलीज आहेत इकडे, समोर तुम्ही बघू शकताय. फॅमिलीज आहेत, लहान मुलं वगैरे आहेत, गावातलीच मंडळी आहेत, कुठला आरबट चरबटपणा नाही आहे. त्यामुळे स्वतःची काळजी घेऊन व्यवस्थित उतरलात तर कोणताच धोका नाही आहे कोणत्या प्रकारचा. संथ पाणी आहे पूर्णपणे. पोवायला जायाचा पोवायला. आणि खरं सांगायचं तर पाणी बघितलं आम्हाला जेवढा आनंद झालेला त्याच्यापेक्षा 4 किंवा 10 पट म्हणून आनंद आमच्या झिगोला झालेला. त्याला पाण्यात पोहायला एवढं आवडतं, वेडा होतो पाण्यामध्ये. इकडे तिकडे नुसता फिरायला लागतो, इकडे उडी मार तिकडे उडी मार, नुसता दमायला पण होतं, पण तरी नाही, आम्हाला पोहायचं आहे, जोरात पोहायचं आहे. आणि त्याला बघून खूप मस्त वाटत होतं. तेच तुला मिस केलं यार, या ठिकाणी आम्ही खूप मिस केलं तुला. अवजड वाहन कृपया डाव्या बाजूने जा. अरे तिघं पण याल खाली.
ड्रोन उडवण्यामुळे ॲक्च्युली मला बाहेर थांबावं लागत होतं, पण जॉनीने खूप धमाल केली झिगोबरोबर. आमच्या खूप खेळवलं, झिगोबरोबर मजा केली. त्याला फार मोठा दांडगा अनुभव नाही आहे कुत्र्यांचा, तरी पण त्याने खूप धमाल केली. त्याच्याबरोबर मस्ती करत होता. झिगोची त्याला नखं लागत होती. जॉनी थोडा टेन्शनमध्ये पण आलेला, पण तरी त्यांनी मजा करणं काही सोडलं नाही. या गोष्टीचं मला फार समाधान वाटलं आणि त्यांनी खूप खेळवलं त्याला. कारण की मी बऱ्याच वेळ पाण्याच्या बाहेर होतो, जे ड्रोन शॉट्स मला जेव्हा घ्यायचे होते तेव्हा. त्यामुळे तिकडे लहान लहान पोरं झिगोबरोबर खेळत होती आणि मग सगळ्यांनी कॅमेराला हात दाखवून वगैरे छान मजा केली. झिगोनी पण खूप धमाल केली. अप्रतिम स्पॉट आहे, तुम्ही सगळ्यांनी आवर्जून एकदा जा, सेफ आहे. आणि हा बघा, मी असा हा ड्रोन घेऊन हातात उभा होतो लांब. पोहून फुल धमाल मजा आलेली आहे. जीवाची मुंबई गेली आम्ही सगळ्यांनी मिळून. जॉनी सल्डाना बघा तो काय करतोय, तो बनवतोय आखरी पास्ता. सावलीमध्ये आम्ही गाडी लावली आहे. आजूबाजूला आपण बघू शकता छान मस्त निसर्ग आहे. आणि याच्यात आम्ही आता पास्ता आणि मग त्याच्यानंतर मॅगी असा आस्वाद घेणार आहोत. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. A1 व्लॉग्स. ये जंगल है और हम यहाँ पर पार्टी कर रहे हैं. पुढे पण जाऊ दे. आमच्या जॉनीनी नकली गांजा मारलाय कुठला तरी वाटते, वेड्यासारखा बडबडतोय काहीतरी. हा बघा, जॉनीने या चक्क स्वतः सगळं बनवून आम्हाला त्याच्या हाताने तो फिरवतोय. म्हणजे हा लोक फोटो फ्रेम करून ठेवतात, मी हा व्हिडिओ फ्रेम करून ठेवणार आहे, लक्षात ठेवा. चला पास्ता. काय झालं? त्या डॉगोमणीला आम्ही खाऊ दिलेलं आहे. कसं खातोय बघा, टुगरुमणी. एक नाश्ता आपला झालेला आहे खाऊन. आता दुसऱ्या नाश्त्याकडे मी वळलेलो आहे. आता आपण मॅगी खाऊया आणि झूमते राहूया, झूमते. आणि मग दिवस खूप आनंदात आणि मजेत आणि धमाल करत घालवल्यानंतर आता या मावळत्या सूर्याला बाय बाय करून आम्ही चाललोय आमच्या परतीच्या प्रवासाकडे. सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे, पण सगळ्यांना झोप आलेली आहे, दम लागलेला आहे. कसं वाटतंय जॉनी, मजा आली? मस्त आहे, फुल ऑन एन्जॉय. दुसरी आहे तिला मजा नाही आली, तिने मजाच नाही केली. आणि हा आमचा झिगो तुम्ही बघू शकताय कसा झोपला आहे माझ्या मांडीमध्ये. चला तर मग मित्रांनो, अशीच मजा करण्यासाठी भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पाहत रहा A1 व्लॉग्स.